गणपती बाप्पा मोरया। तर आज आपल्या गणपती बाप्पाचं आहे विसर्जन। तर हे 10 दिवस गणपती बाप्पासोबत कसे गेले काही कळलंच नाही। आणि घरात गणपती बाप्पा आले त्या दिवसपासून तर आजपर्यंत घरात इतकी दमदम होतं, सर्व माहोल इतकं छान होतं, पॉझिटिव्हिटी होती। आणि आज आपले बाप्पा चालले तर सगळीकडे थोडं नाराज म्हणजे असतातच सर्वांचं। तर बघू शकताय आमच्या ह्या अंगणामध्ये जे सर्व सार्वजनिक गणपती बाप्पा असतो त्यांचा आज महाप्रसाद पण होता। तर आम्ही निघालोय आता गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी। तर चेहरा बघू शकता गणपती बाप्पाचा आपला। मला वाटलं की थोडं नाराज आहे, तुम्हाला कसं ऑब्झर्व करता माहिती नाही मला, पण आम्ही दरवर्षी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेस हे ऑब्झर्व करते मी की ज्यावेळी गणपती बाप्पा आपल्या घरी येतो त्यावेळी असे प्रसन्न आणि तेज चेहरा असतो। आणि आज बघा असं चेहरा उतरल्यासारखा वाटतो थोडा। तर बघा आपण निघालोय आता गणपती बाप्पा आमच्या डमडममध्ये बसून। तर हे आहे काटरल रोडलाच इथे तलाव आहे, एक छोटा म्हणजे बराच मोठा तलाव आहे, पण ते तलाव आता काही कारणाने काम चालू आहे सौंदर्यीकरणाचं। तर इथे असे टँक लावलेले आहेत बाहेर त्याच्या। तर आम्ही इथे आलेलो आहोत। घरापासून जास्तीत जास्त आमच्या 5 किलोमीटर आहे ते। तर बघा सर्वजण आपापले गणपती इथे घेऊन येत आहे, किती उत्साहाने घेऊन येते। जेवढ्या उत्साहाने आगमन होतं तेवढ्याच उत्साहाने विसर्जन पण होतं। तर बघू शकता असा चेहरा आहे आमच्या बाप्पांचा, थोडे नाराज आहे कारण सर्वांनाच दुःख होतं, तेवढंच दुःख आपल्याला होते, तेवढंच दुःख बाप्पांना पण होते आपल्यापासून दूर जाण्याचं। पण आपण त्यांना एक निरोप देतो की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या। तर आपल्या या कामनानेच बाप्पा आपला निरोप घेतो आणि सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो। आणि वर्षभराच्या नंतर जेव्हा आपल्या घरी येतो तर पुन्हा नवीन अपेक्षा इच्छा आकांक्षा असतात, तशा याच्याने ते आपल्या घरी परत येते। तर माझ्या मुली पण इथे सोबत आहे आणि सर्वच जणी सोबत होतो आम्ही, लेडीज जेंट्स सर्व सोबत जातो घरातले। तर खूप छान असं असते घरात माहोल गणपती बाप्पा असल्याचं। आणि इथे एवढी भीड लागलेली होती आणि इथे आजूबाजूलाच ते फुगेवाले पण होते आणि ते बघून पोरं आणखी जिद्द करत होते फुगे वगैरे घ्यायसाठी। तर तुम्ही पण याच प्रकारे विसर्जन करता का? तर नक्की सांगा मला। पूर्ण शहरभरातच गणपती बाप्पाच्या विसर्जनाची धावपळ आणि गर्दी चालू आहे। तर असे इथे टँक लावलेले आहे जेणेकरून निसर्गाचं वातावरण जे आहे पाणी खराब होणार नाही आपल्या तलावाचं किंवा विहिरीचं किंवा नदीचं। त्यामुळे NMC वाल्यांनी खूप छान अशी ही पद्धत मोहीम चालू केलेली आहे। असे टँक लावलेले आहे आणि गणपतीच्या गळ्यात जो हार वगैरे असतो, फुलं वगैरे असतो, ते सुद्धा हे लोक काढून घ्यायला लावते आधीच। वेगळं त्याच्यासाठी एक पेटी ठेवलेली होती, त्यामध्ये ते सर्व टाकायचं आहे। पण लोक जाणून नाही तसे बघा, आता प्रशासन कुठे कुठे लक्ष देणार आहे, काही ना काही आपल्याला पण करावं लागते। पण लोक असे आहेत की ते सवयीच्या याच्याने ते कुठेतरी मार खातातच। आणि आपण हे नागपूरकरी आहोत तर काही सांगाच नाही लागत मग। आणि काही POPचे पण मूर्त्या होत्या गणपती बाप्पाच्या, तर ते मेल्ट होत नाही, जसे मातीचे मेल्ट होते। पण हे पण चुकीचं आहे, याच्यावर पण बॅन होतं, पण काही जागी ते बनतातच। तर आपण आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करून आम्ही इथे आमच्या डमडममध्ये परत घरी चाललो आहे। तर कसं वाटतं तुम्हाला आमचं बाप्पाचं विसर्जन? तुम्ही पण याच प्रकारे केलं असेल। आणि आता शहरभरात काही सार्वजनिक गणपतीचं विसर्जन व्हायला बाकी आहे। तर भेटूया आपण नंतरच्या रेसिपीमध्ये आणि नंतरच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।